हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. विठ्ठला देवाधिदेवा जगत्रय जीवा, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या परतवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन मार्गदर्शन आमचे तुकारामजी महाराज घुंशीकर, कथा प्रवक्त्या सुनीताताई, जमलेली सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर गेल्या 40 वर्षापासून आपला हा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. जमलेली आपण सर्व मंडळी फार मोठ्या श्रद्धेनं, भावनेनं, निष्ठेनं हा कार्यक्रम करत आहात. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, सद्गुरू मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता घेतलेली जगद्गुरु तुकोबारायांची गवळण सर्वांच्या पाठांतरातली आहे. आजच्या गवळणीमध्ये तुकाराम महाराजांनी अंतःकरण शुद्धीचं महत्त्व सांगितलेलं आहे. चित्त शुद्ध झालं की परमार्थामध्ये माणसाचे ॲडमिशन होते. शरीर शुद्धी आणि अंतःकरण शुद्धी असे 2 प्रकार आहेत. संसारामध्ये बाहेरून निर्मळ दिसण्याला महत्त्व आहे आणि परमार्थामध्ये आतून निर्मळ दिसण्याला महत्त्व आहे. विठ्ठला
शांतता बाळगा. आपल्या या परतवाडी या तांड्यावर एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह 40 वर्षापासून होतो. हे आपल्या भागाचं भूषण आहे. आणि म्हणून आपण ही एवढ्या श्रद्धेनं करताय. यामध्ये हे सर्व करण्याचं उद्दिष्ट काय, उद्देश काय, हा उद्देश सांगितलाय पहिल्या चरणात. विठाला विठाला कसं आहे बघा. आता तुम्ही सगळे, आपण सगळे जाणकार मंडळी आहात. घराची कळा कोण सांगते? बस द्या बस द्या बस द्या बस द्या बसाव. घराची कळा अंगण सांगते. अंगण जर निर्मळ नसेल, घर कसं आहे? मळमळच आहे ना. म्हणून संसारामध्ये बाहेरून निर्मळपणाला महत्व आहे. बसा 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 बसा. फोन नंतर लावा दाजी, फोन नंतर लावा. दिव्याखाली अंधार होईल. मोबाईल जरा सायलेंट करा सगळे मंडळी. ज्यांची ज्यांची बेल मोठी आहे ना माझ्यापर्यंत येईल अशी सायलेंट करा मोबाईल. 1 तास तुम्ही आमच्याकरता द्या ना. पुन्हा मग तुम्ही बाकी सगळं जन्मभर आहे की वर्षभर तुमच्याकरता. कोणाचा जरी काही जरी तुमच्याकडे हे जरी किती जरी काही अडचण असेल तर 1 तास तर द्या. विठाला विठाला. मला संपूर्ण मंडळीला विचारायचं, आता या जुन्या जुन्या माय मावल्या आहेत, घर हे निर्मळ आहे हे कशावरून कळते? काय निर्मळ असलं पाहिजे? अंगण निर्मळ असलं पाहिजे. म्हणून ह्या जुन्या 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 ह्या ज्या माय मावल्या आहेत ना, सकाळी लवकर उठत होत्या. लवकर का उठायच्या? सडा सारवण रांगोळी हे घर असं घो घो असलं पाहिजे. उजडायच्या आधी सडा स्मार्जन व्हायला पाहिजे. का? उजडले की तुमच्या दारामध्ये काही साधू संत येत असतात भिक्षा मागण्याकरता. ते पारशा अंगणात आपल्या येऊन उभा राहू नये हे आपल्या करता चांगलं नाही. विठाला ज्या मायमाऊलीची सूर्योदयाच्या अगोदर ज्या मायमाऊलीचं स्नान झाले, सूर्याचं पहिलं किरण स्नान करून जर तिच्या डोक्यावर पडलं, असं 3 महिने जरी केलं तर त्या 3च महिन्यामध्ये तिचं एवढं शरीर निरोगी होतंय, तिला कोणताच आजार होत नाही. काय होत नाही? आजारच होत नाही. तिला कोणतं जीवनसत्व कमीच पडत नाही. इतकी ताकद ही सूर्यामध्ये नाही का? तुम्हाला कळत असेल बघा, तुमचा एखादा नातू पंतू लेक चला जर न्यूमोनिया झाला, त्याला जर कावीळ झाला तर डॉक्टर लोक सकाळी सकाळी काय करा म्हणतात? त्याला कोवळ्या उन्हात धरा 10-15 मिनिट. आठवते का नाही तुम्हाला? का? त्या कोवळ्या उन्हामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकी शक्ती आहे, मेलेलं माणूस जिवंत करू शकते ते. विठाला विठाला. ते कोवळं ऊन काय तुम्हाला सापड? कारण तुम्ही उठताच ना पहाटे 8:30 वाजता. किती वाजता उठायला तुम्ही झोपेतून? पहाटे 7:30 वाजता. पहाटे. आडनाव काय तुमचे? आडनाव राठोड नाही, सूर्यवंशी. कसे? सूर्य निघाल्यावरच उठायचे, त्याचं नाव. लवकर उठणं आरोग्याकरता खूप चांगले. आता ह्या जेवढ्या मी बसविल्यात ना पुढं याडी, ह्या सगळ्या उजडायच्या आधी उठणाऱ्या आहेत ह्या. आता ह्या 80, 90, 95, 100 झालेत ह्या. तर त्या याडीला 100 झालेत. हे पिवळं नेसले की काय ते 100च्या जवळजवळ गेली. बघा बघा अजून कशी आहे. दिसतंय, ऐकू येतंय, चालता येतंय, दाता आहेत, ठण 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 आल्यात, बिना काठीचं, गुडघे चांगले आहेत. हे कशाचा परिणाम आहे?
कशाचा परिणाम? लवकर उठण्याचा, लवकर उठण्याचा. आणि त्यातली त्यात काय, आता तुम्ही पहिले तर सेवालाल महाराजाचे जेवढे शिष्य आहेत ना, सेवालाल महाराज म्हणजे खरे श्रीकृष्णाचे खरे उत्तराधिकारी. का तर सेवालाल महाराजानं हजारो गायी वाचविल्या. किती वाचविल्या? लाखो गायी वाचविल्या. खरे गोसेवक तुम्ही बंजारी समाज लोक आहेत, खरे गोभक्त तुमच्यामुळं काय जिवंत आहे. या देशात गायच गोसेवक जर खरे कोणी असतील, यांच्या प्रत्येक घरादारासमोर गाय आहे आणि त्या गायीचं गोमूत्र, त्या गायीचं शेण सकाळी सकाळी जर हाताला लागलं, हा दिवसभर निरोगी राहते, घर निरोगी राहते, कोणताच आजार होत नाही. म्हणजे बघा ना कशा धट्टाकटा आहेत. या बघा आत्ता 2-2 चपात्या तर इरीच खात्यात, 2-2 भाकरी कायच नाही. आणि आता ह्या नवीन ह्याच्या सुना आलेल्या बघा ना, ते कुरकुरे आणि ते चिप्स, काय अवसान नाही त्याच्यात. शरीर एवढं त्याचं असं फायबर बॉडी आहे, काय शक्ती नाही, काय शक्ती नाही. एक दिवस जर झोप मोडली ना, 3 दिवस बिमार पडतात. काय शक्ती आहे ह्या म्हाताऱ्या? दणकटच्या दणकट शरीर आहे त्याचं कारण ते सकाळी लवकर उठतात. ज्याला शरीर चांगलं करायचं आहे त्यानं सकाळी लवकर उठलं पाहिजे. विठाला विठाला का घर निर्मळ केलं पाहिजे सकाळी? साधू संत सकाळी सकाळी येतात, ते आल्यावर त्यांना ते प्रसन्नता वाटावी, त्यांची कृपा व्हावी, आपल्या घरावर प्रसन्नता वाटावी. स्नान करून त्यांना वाढलं पाहिजे. काही बी सकाळी सकाळी तुमच्याकडे गोसाई येत असतील ना पीठ मागायला, त्यांना स्नान झालेलं पाहिजे आपलं पीठ वाढतावळी. लय मला फोडून सांगायला लावू नका, तुम्हाला सगळं समजायला मला काय म्हणायचं. त्यांना पीठ वाढताना आपलं काय झालेलं पाहिजे? स्नान नसताना जर आपण त्यांना पीठ वाढलं, आपल्याला अपराध होते आपल्याकडून. ध्यानात मालक हे लोक बोलायलेत कशावर? आपापले लेकर सांभाळा ना बेटा. चोपदार काय करायलेत की, अरे जत्रवणी कीर्तन वाटायले ना रे. तुम्ही शांत नाही झाल्यावर मला कसं काय करमन, मला काय आकारच लागना. लग्नाला आले आणि गुल गल 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 लावले. लग्न आहे काय मग? थोडं स्थिर व्हा ना बेटा. एक माणूस बोलायले का बघा बरं इकडं. एक तरी माणूस बोलायले. शांतता बाळगा जरा. तर तरुण मंडळी जरा उभा राहा बरं तिथं. तरुण मंडळी उभा राहा जरा, चौकून चौक 4 जण. अरे मला काय सुधर ना, मी काय बोलू. विठाला 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 विठाला. आणि म्हणून महिला मंडळीने स्नान करून सूर्योदयाच्या पूर्वी पहिलं किरण तिच्या डोक्यावर पडावं. तो सूर्य तिच्यावर कृपा करतो. काय आपल्याला आशीर्वादाची नितांत गरज असते. लग्नाच्या आधी तुम्हाला 3 देवाचा आशीर्वाद लागते. 3. किती देवाचा आशीर्वाद लागते? 3. गंधर्वाग्नी सोमा भोगिती तुम्हारी
माझ्याकडे लक्ष द्या महिला मंडळ. 3 देवाची कृपा कोणत्या कोणत्या आहेत तुमचे तुम्हाला ते सांगतो. पहिली तुम्हाला गंधर्वाची कृपा आहे, दुसरी अग्नीची कृपा आहे आणि तिसरी चंद्राची कृपा आहे. गंधर्व, अग्नी आणि चंद्र. मग तुम्ही बसलेले माणसं म्हणतील महाराज कशावरून? गंधर्वाच्या कृपेनं तुमचा आवाज गोड आहे. काय? पुरुषापेक्षा स्त्रीचा आवाज काय आहे? गोड लागत आहे का? हे इथं जे घाटी आहे ना, हे इकडे बघा माझ्याकड, हे गतिरोधक, हे तुम्हाला नाही. ही कोणाची कृपा आहे? गंधर्वाची. काही गाऊ द्या, गोड लागते. गोड बायको बोलली, कीर्तनाला निघालेला माणूस सुद्धा गपचिप जागेवर बसायची. तिच्या बोलण्यात गोडवा आहे. विठाला विठाला सन्माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांचे चिरंजीव राहुल भैया लोणीकर साहेब आपल्या या व्यासपीठावर ठरल्याप्रमाणे उपस्थित झालेले आहेत. इथून पुढे मी अर्धा तास घेणार आहे. तेवढा वेळ थांबता येईल ना? मग काय नाही, कारण तुमच्या मग आता दौरे चालू आहेत. तुमच्या हिशोबानं जर तुम्हाला वाटलं की बाबा आता माझा वेळ समोर दिलेला आहे, तुम्ही मला असं सिग्नल जरी दिलं तरी मी परवानगी देऊ शकतो तुम्हाला. हां, नाही काय, कारण का तुमच्या पाठीमागं जबाबदाऱ्या असतात. एक फक्त 5 मिनटं तेवढा एकच मुद्दा माझा, तेवढा मी जे पूर्ण करत होतो ना, यांना बोलत होतो तेवढा आहे का, मग निरोप घेऊ शकता. विठाला विठाला गंधर्व, अग्नी आणि सोम म्हणजे सूर्य चंद्र. गंधर्वाची, बसा बसा रामेश्वर बसा. गंधर्वाची, अग्नीची आणि चंद्राची अशा 3 कृपा स्त्रीच्या जीवनामध्ये असतात. बसलेले माणसं म्हणतील महाराज सिद्ध करून दाखवा. सिद्ध करतो. गंधर्व हा गायन करणारा आहे आणि म्हणून आवाजाच्या बाबतीत पुरुषाचा आवाज मंजूळ आहे का स्त्रीचा आवाज मंजूळ आहे? आवाज मंजूळ कोणाचा आहे? गोड स्त्रीचा. कोणाचा आवाज गोड आहे? स्त्रीचाच आहे. पुरुषाचा कसा आहे? घोगर. पुरुषाचा कसा आवाज आहे? आणि स्त्रीचा गोड आवाज. असा बोलवा बोलण्यात असा गोडवा आहे बाईच्या. किती गडबडीतलं माणूस राहू द्या, की मंत्री राहू द्या, आमदार राहू द्या, महाराज राहू द्या, सरपंच राहू द्या, गावाला त्याचं ऐकावं लागते. पण ते कोणाचं ऐकते? कोणाचं? बायकोचं. निघाल्याला माणूस बूट घातलाय, निघाल्यावर ती बायको आली ना, अशी बारीक तोंड करून आली. बरं थांबा बरं प्लीज, दररोजच आहे तुमचं. ते मला लागलं लय नियोजन आहे तिथं. ते परतवाडीला महाराज आलेत आणि उभा राहिलेत म्हणा. आता प्लीज बरं प्लीज 5 मिनटं तर माणसाचं जाऊ द्या भाऊ. बरं बसतोय भावा म्हणलं, म्हणूनच 5 मिनटं उशीर झाला. कोणाचं ऐकून? कोणाचं? स्त्रीच्या आवाजात गोडवा आहे बॉस. किती गोड आहे आवाज, आता तुम्हाला काय सांगावं. मग हा गोडवा आला कुठून? पुरुषापेक्षा स्त्रीचा आवाज गोड आहे. त्याचं कारण गंधर्वाची कृपा आहे. विठाला दुसरी अग्नीची कृपा आहे. अजूनही बघा, स्वयंपाकामध्ये पुरुष मंडळीकडे कधीतरी जिम्मेदारी आली आहे का? घरी स्वयंपाक रोज कोण करते? स्त्रियांच करतात.
बरं, त्या आता एक तुम्हाला गॅस आले, हे शेगड्या आल्या, आधी कशावर स्वयंपाक होता तुमचा? चुलीवर. चुलीवर भाकरी दोन प्रकारची भाजते, एक चुलीवर म्हणजे तव्यावर भाजती, आणि पुन्हा अर्धी भाजली आहारावर भाजती. ते सरपणाचं ते जे आहार पडलाय, ते आहार तुम्ही बाहेर घेतलाय भाकर भाजण्याकरता, आणि भाकर भाजण्याकरता जो आहार आहे ते जर समजा देन काय अडचण नाही. भाकर भाजण्याकरता जे आहार आहे ते कोळसा एखादा जळत जळत बाहेर आला आणि तुमच्या आकडा पायाकडे येऊ लागला, तुम्ही मध्ये कशाने लोटतात? कशानं लोटतात मध्ये? हातानंच. तेच कोळसा यायला लोटून बघा म्हणा. हे तिरुपतीला जर असे ग्रुपने गेले असतील ना, कधी हातानं स्वयंपाक करून खायचा. भाकरी तर करीतच नाहीत, पण पोळ्या करतात, चपात्या करतात. त्या चपात्या हे हातानं उलथीत नाहीत. कशानं उलथीत आहेत? उलथण्यानं. हेला म्हणावं चपात्या हातानं उलथून दाखवा. फुगलेली चपाती, फुगलेली पुरणपोळी, हेला म्हणावं हातानं उलथून दाखवा. असे त्यात उलथण्यानं उलथीत का? त्याला पोळती. आणि तुम्हाला पोळतीने ह्याचे का लोखंडाच्या हातात का काय? त्यांना पोळत नाही का? त्यांना पण पोळतेच, परंतु त्यांच्यावर अग्नीची विशेष कृपा आहे. विठाला आणि तिसरी कृपा ही चंद्राची आहे. स्वेटर, टोपी, रग, त्याच्यावर घोंगडी पांघरून घेतली. काय वाजायली म्हणून? थंडी वाजायली म्हणून. आणि तेवढ्या पहाटे 4 वाजताच्या थंडीमध्ये महिला मंडळी उठतात. स्वेटर नाही, मफलर नाही, टोपी नाही, गार ढव पाणी बाहेर काढायचं त्या रांजणातलं, डेऱ्यातलं, घागरीतलं, आणि ते बकिटात घेऊन सप 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 दारात सडा टाकायचा, सारवून टाकायचं, सारू घालायचं, फरशी पुसायची, कपडे धुवायचे, पाणी भरायचं. त्याला थंडी वाजत नाही? त्याचे लोखंडाचे हात आहेत. त्याला थंडी वाजत नाही का? त्यांनाही थंडी वाजते, पण अजूनही बघा पुरुषापेक्षा स्त्रीला थंडी कमी वाजते. त्याचं कारण तिच्यावर चंद्राची कृपा आहे. विठाला विठाला. अजून एका देवाची कृपा व्हावी म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे. सूर्याची कृपा तुमच्यावर व्हायला पाहिजे. जेवढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेती सगळे जवळच आहे. ज्या झाडाची सावली शेतामध्ये पडली, सूर्याचं जर ऊन त्याच्यावर नाही पडलं तर त्या झाडाखाली धान येते का? नाही. तेवढं ते खळभर राहण पडीतच राहते. तुम्ही अजूनही बघा, काही पेरून बघा, सावली असावं आणि त्याच्यावर उन्हाचा किरण सुद्धा पडू नये, तिथं धान येत. म्हणजे धान्य येण्यामागे कोणाची कृपा आवश्यक आहे? सूर्याची कृपा आवश्यक आहे. तसं तुम्हाला सुद्धा जीवन जगत असताना जीवनसत्व व्हिटॅमिन्सची आवश्यकता आहे. आणि ते व्हिटॅमिन्स तुम्हाला सकाळी लवकर कसे मिळतात? त्याचं एक सायंटिफिक रिझन आहे, वैज्ञानिक कारण आहे. सकाळी हे ट्रॅफिक नसते, गोंधळ नसते, रस्त्यानं काही गाड्या बैल नसतात, काही नाही, म्हणून ओझोन वायू नावाचा वायू आहे, ते उंच गेलेला असतो. रात्रभर सगळं दळणवळण थांबल्यामुळे असा तो खाली येतो. आणि त्या ओझोन वायूच्या श्वासोश्वासानं आणि सूर्याच्या पहिल्या कोवळ्या उन्हानं जितकं माणूस फ्रेश होतंय, ताजतवानं होतंय, ते कोणत्याच इंजेक्शन गोळीनं होत नाही. हे तुम्हाला मी लिहून देतो. कशानंच होऊ शकत नाही. म्हणून हे सगळे शहरातले लोक सकाळी त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. हे सगळे लोक सकाळी व्यायाम करतात, सकाळी चालतात, सूर्याचं ऊन अंगावर पडू देतात. म्हणून तुम्हाला सकाळी उठणं लवकर गरजेचं आहे. का गरजेचं आहे? एक तर तुमचं निरोगी आयुष्य होईल, आरोग्य चांगलं होईल, आणि तुमच्या दारात जी स्वच्छता जर झाली असेल, तुमचं दार जर निर्मळ असेल, तर तुमच्या दारात साधू संत सकाळी मागायला आले तर ती घवघवीन, ती प्रसन्नता बघून तुम्हाला आशीर्वाद लागल. विठाला विठाला. आणि म्हणून आपल्याला शुद्धतेची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे. घराची कळा अंगण सांगतंय. आपण वरूनही निर्मळ पाहिजे आणि आतूनही निर्मळ पाहिजे. आता तुम्हाला बाहेरून निर्मळ व्हा मला सांगायची गरज नाही. आता तुम्ही बाहेरून निर्मळच व्हालीत पहिल्यापेक्षा. आता भरपूर माणसं
निर्मळ वागायलेत, कपडे निर्मळ घालायलेत, आंघोळ निर्मळ करायलेत, केस निर्मळ, शरीर निर्मळ, सगळं सगळं स्वच्छ असे अप टू डेट यायलेत. कोणी बी आले की माणसं लग्नाला, कार्याला, सप्त्याला बघा ना, मळमळ कोणतरी हे का लग्नाला आल्यावरच वाले तर बघा ना तुम्ही, नंबर एक माणसं दिसायले, नंबर एक कपडे असे स्वच्छ स्वच्छ कपडे घालून आलेत. आता बाहेरून निर्मळ व्हायचं मला तुम्हाला सांगायची गरज राहिली नाही. पहिला काळ होता माणसं मळमळ राहत होते. आता आपण आतून निर्मळ होणं गरजेचं आहे, आणि आतून निर्मळ झाल्याशिवाय परमार्थामध्ये प्रवेश होत नाही. आणि आतून अंतःकरण गवळणीचं निर्मळ झालं, चित्त शुद्ध झालं, आणि चित्त शुद्ध झाल्यामुळे ते चित्त परमात्म्याला आवडलं. हरिने माझा हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त मी पुन्हा माझे शब्द सुरूच ठेवतो. पण एक सूचना, मागच्या वर्षी सन्माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निधीतून आपल्याकडे डोम म्हणजे असा पत्र्याचा मंडप या निमित्ताने शब्द दिलेला होता साहेबांनी. त्या शब्दासाठी 30 लाख रुपयाचा धनादेश चेक घेऊन सन्माननीय राहुल भैया लोणीकर हे आपल्या गावकऱ्यांकरता सरपंच महोदयाकडे सुपूर्त करण्याकरता ते चेक घेऊन आलेले. तोडा तो चेक घेऊ, पत्र घेऊ, आणि ते पत्र देऊन आपण काढू का हे असं देऊ. टाळी वाजवा एकदा जा. नाही म्हणलं मधलं हे पत्र वाचायचं की वाचायची काय गरज आहे, आता ते वाचलेलाच विषय होते. भैया म्हणले मध्ये पत्र आहे बरं, नाही तर रिकामा समजते. टाळी वाजवा एकदा भैया करता. आणि भयांना गावकऱ्याच्या मंडळीनं, गावकरी मंडळीच्या वतीनं एक भयांचा सत्कार करून पुढील वाटचालीस आपण भयांना शुभेच्छा द्याव्यात. तोपर्यंत आम्ही विठ्ठल विठ्ठल भजन घेतो. विठ्ठल विठ्ठल आपला विषय असा आहे बोलण्याचा चालू. शुद्धी दोन प्रकारची आहे. एक बाहेरून निर्मळ आणि दुसरं अंतःकरण निर्मळ. आता सध्या कोणत्या निर्मळकडे आपलं लक्ष आहे? कोणत्या? बाहेर. तुका मन चित्त करावे, तुका मन चित्त करावे,
चित्त करावे निर्मळ. योनी गोपाळ राहे तेथे. पण चित्ताच्या शुद्धतेचं जरी आपल्याला मूल मंत्र दिला असेल, पण आपण चित्त शुद्ध करता थोडा प्रयत्न करतोय. आता आपण काय व्हायला बघायला फक्त बाहेरून निर्मळ, ऊपर से तो खूप बनी आणि अंदर की तो राम जानी. वरून फक्त आपण निर्मळ दिसायलो. काय भुलला अशी वरली या रंगा. आतून आपण मळमळ आहेत ना. विठाला 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 आणि म्हणून आपल्या अंतकरण शुद्धीला महत्व आहे. आपण आतून निर्मळ झाले पाहिजे. चित्त शुद्ध झाले याच्या पावते येत असतात माणसाला. कपडे निर्मळ आहेत, अंग निर्मळ हे सांगायची गरज नाही, दिसतेच ना. पण चित्त निर्मळ आहे कसं दिसते, कसं कळतंय? विचारातून कळते, वागण्यातून कळते. विचारातून कसं कळतंय, वागण्यातून कसं कळतंय? माणूस निर्मळ हे कशावरून कळतंय? त्याच्या मनामध्ये पापच नाही, त्याचं नाव निर्मळ. त्याच्यात काही येत नाही, त्याच्या मनात पापच येत नाही. त्याच्या समोर जरी एखादा विषय आला तरी तो माणूस त्याला बाटतच नाही. विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं घडलं. कल्याणच्या सुभेदाराची सून, गोरी गोमटी तरणी बांड सून, तारुण्यात आलेली सून मावळेनं चोरून मेन्यात घालून आणली. नवी मावळे भरती झाली होती. जुने तसे कसं करते त्याला माहित होतं आपल्या बुवा किती कसा कडक आहे वागायला. पण नवीन नवी कार्यकर्ते जे भरती होतात का ते नेत्याला खुश कराय बघत येत. आता नेता गेला ना, मग त्या नेत्याच्या पुढी पुढी करता वेळी ते काही काही आमिष देऊन बघतात त्या नेत्याला. नेत्याला काय आवडत आहे ते द्यायला बघ. काही नेते म्हणते बाबा मला पिठलं भाकर कर, मला आवडती, मग त्याला तेच करणार. मग साहेबाला लय आवडती, साहेबाला लय आवडती. काही म्हणतात बाबा मला जरा आखाड्यावर ने, नाही समजलं तुम्हाला. काही आखाड्यावर खुश करते त्याला. मग ते आखाड्यावर काही त्याला चांगलं चुंगलं. आता लय फोडून सांगायला लावू नका मला. म्हणजे तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नवीन मावळे भरती झाले. त्याला वाटलं शिवाजी महाराजांच्या नजरेत आपलं काय व्हावं, नाव व्हावं. म्हणून महाराज कसे खुश होतील म्हणून त्या मावळ्यानं काय केलं, बाई आणली एक. आणि ती स्त्री आणली त्या मेन्यात घालून. महाराज तुमच्याकरता नजराणा आणा. म्हणजे नजराणा आणलाय? हो. काय नजराणा आहे? तुमच्या हातानंच म्हणले त्या मेन्याच्या पडद्याच्या दोरी सारा दोरी वडा म्हणली. बरं, महाराजांना असं ते मेनाची दोरी ओढली. पडदा सरकल्याबरोबर त्या सुभेदाराची सून मध्ये होती बसलेली. लट 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 थर 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 चळचळ चळचळ लागली कापायला. तिला वाटलं आता माझ्या जीवाला धोका आहे, आता माझं काही खरं नाही. महाराजांना ती पाहिली अशी, डोळ्यात पाणी खेळायले तिच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणले, बाई तुला काही धोका नाही माझ्यापासून. तू माझ्या जिजा मातेसारखी आहेस, मी तुझ्या लेकासारखा आहे, तुला धोका माझ्यापासून नाही. महाराज तिचा जीव आला. आणि साडी चोळी नेसून छत्रपती शिवाजी महाराजांना ती घरपोच जुन्या मावळ्यासोबत पाठवून दिली. आणि जाताना सुद्धा त्या मावळ्याला सांगितलं, ह्या मेन्यात त्या सुभेदाराची सून बसलेली नाही, माझी जिजामाता बसलेली आहे असं समजा. काय समजा? माझी जिजामाता आईसाहेब बसलेली आहे असं समजा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचा तो विचार ऐकून ती बाई धडधड रडली, महाराजाच्या पाया पडली. आणि ती म्हणली, तवा लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हो, तिचे शब्द असतील हे. काय शक्ती आहे महाराज. महाराजाच्या पुढं विषय आला, स्त्री जरी आली तर महाराजाचं मन निर्मळ होतं, चित्त निर्मळ होतं. बाटलं का? बाटलंच नाही. याला म्हणतात निर्मळ, त्याला म्हणतात निर्मळ. ही शुद्धी झालेली असली ना मग ती बाटतच नाहीत. विठाला विठाला विठाला. स्त्रियाकडे बघणं गुन्हा नाही, कोण्या नजरेनं बघतो तो विषय महत्वाचा. का डोळे झाकून घ्यावं काय? आता कोण्या नजरेनं बघायचं हे आपलं आपण ठरवायचं. कोणती नजर आहे तुमची त्याच्याकडे बघायची. त्या नजरेनं जर बघितलं ना काही पाप लागत नाही. म्हणून निर्मळ आतून पाहिजे, चित्त निर्मळ पाहिजे माणसाचं चित्त. हो. ए रवी तरी
पंडू सुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा. ज्ञानोबारायाचं म्हणणं आहे, अर्जुना, अंतकरण जर शुद्ध नसेल, चित्त जर निर्मळ नसेल, देवदेव तरी करून काय उपयोग आहे? सगळी ती देवदेवाची विटंबना आहे. विठाला विठाला. आणि म्हणून बहिरंग शुद्धता आणि अंतरंग शुद्धता अशा शुद्धतेचे दोन रंग आहेत, दोन प्रकार आहेत. आणि त्या गवळणीने ती अंतकरण शुद्धी झाली होती, चित्ताची शुद्धी झाली होती. मला आवडलं आणि म्हणून त्या गवळणी म्हणू लागल्या, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसर. एक शब्द बोलू का तुम्हाला? निर्मळ माणूस माणसालाही आवडते. काय म्हणणं आहे तुमचं? देवाला का नाही आवडायचं? निर्मळ म्हणजे कसं माहिती का? कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, आपण भलं, आपलं काम भलं, कोणाला शिवीगाळ नाही, थापडबुक्की नाही, चापट नाही, कोणाचं नुकसान नाही, कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत, कोणाला द्यायचे नाही, कोणाचे घ्यायचे नाही, कोणाचं हिसकाटून घ्यायचं नाही, काहीच नाही. निर्मळ माणसाची एक पावती सांगू का? निर्मळ माणसाची पावती तुम्हाला सुद्धा कळते बघा. निर्मळ माणसाची पावती, आष्टीमध्ये मोटरसायकलून एक माणूस इकडे निघाला, तर न बाण 30 वर्षाचं पोरग, बार काही नाही का? आष्टीतून एकटंच एक पोरग 30 वर्षाचं इकडे निघालं. कुठं? वाडीकड, परत वाडीकड. आणि एक मुलगी 12वीची परीक्षा देऊन एसटीला उतरली. सांच्यापारचे 2, 3, 4 वाजले जास्तीत जास्त. आता त्यावेळेला काही गावाकडली काही गाडी रिक्षा काही दिसायचा वाहन नाही. तितक्यात ती गाडी तिला दिसली, तिनं ओळखीलं, आपल्या गावातला माणूस. ती म्हणली, दादा काय मला येऊ देता का वाडीपासून? म्हणले हो बस. म्हणले बस. म्हणले वागा बस. माय बस म्हणला. ते बिचारा माय म्हणला. बसली ती गाडीवर आणि ती तरण्यबाण पोरगी त्या तरण्यबाण पोरानं गाडीवर बसून गावात आणली. आणि बापाच्या समोर ती मुलगी गाडीहून उतरली, तरीही बापाच्या पोटात त्या पोराविषयी पाप आलं नाही. याचं नाव निर्मळपणा. याचं नाव काय? हो. ती सोयऱ्याची नाही, कोणाचीच नाही, भावकीची बी नाही. ते मला काय करायचं, आपल्या बहिणीच्या आहेत सगळ्या. याला म्हणतात निर्मळपणा. बहीणच असावं म्हणजे मग काय, आपल्या गावची आहे ना. इतका निर्मळ माणूस असला तर त्याला कोणताही त्याला बाधा होत नाही. संसारातही लोक त्याला देव माणसं म्हणतात आणि परमार्थात त्याला परवानगीच आहे. विठाला विठाला निर्मळपणाच्या पावत्याच आहेत. हे वागणुकीतूनच कळतात तुम्ही निर्मळ आहेत का कसे आहेत. तुमच्या पोटात कपटच नाही ना. अजात शत्रू मित्र असलं पाहिजे माणूस. अजात शत्रू. कोणासोबतच तुमचं वैर नाही, कोणासोबतच तुमचं भांडण नाही, तुमचा दुश्मनच नाही. असा जर निर्मळपणा तुमच्यामध्ये आला तरच आपला परमार्थात प्रवेश आहे. चित्त निर्मळ पाहिजे. आणि एकदा का निर्मळ झालं रे झालं. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय. तरच त्यानं सगळं परमार्थ केला म्हणून समजा. मन निर्मळ पाहिजे माणसाचं. विठाला विठाला बसलेले माणसं म्हणतील, महाराज निर्मळ झालेला माणूस कसं ओळखू येते? खरं सांगू तुम्हाला, त्या निर्मळपणाचा कळस सांगतो. निर्मळपणाचा कळस. ज्यांचं चित्त निर्मळ झाले त्यांना वाघाची सुद्धा भीती वाटत नाही, त्यांना सापाची सुद्धा भीती वाटत नाही. व्याघ्रहीन खाते
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. वाघाचं सुद्धा भीती वाटत नाही त्याला, सापाचं सुद्धा भीती वाटत नाही, दुश्मनच नाहीत ना त्या. वाघाला सुद्धा वाटते हे आपले कोण नाहीत, दुश्मन नाहीत. परळी वैद्यनाथ माहित आहे? परळी माहित आहे? किती लांब आहे तुम्हाला परळी? 100 किलोमीटर असेल, त्याच्यापेक्षा काय होय सरपंच? 100 किलोमीटर परळी. परळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या काळामध्ये एक संत होऊन गेले. कोण्या काळात? ज्ञानोबरायांच्या काळात. त्याचं नाव नागा महाराज होतं. नागा, काय नाव होतं? नागा महाराज. त्या काळामध्ये एक मुस्लिमाचा राजा होता. त्या मुस्लिमाच्या राजाने त्यानं बोलून घेतलं, केली राजवाड्यात दरबारामध्ये घेतलं बोलून. का महाराज म्हणले तुम्ही काय करता? देवदेव करतो म्हणले. काय होते म्हणले देवदेव केल्यानं? काय सांगा बाबा म्हणले आता याला, देवाचं दर्शन होते म्हणले. कुठं होते दर्शन? कुठं होते? देवळात बी होते बाहेर बी होते म्हणजे. कुठं होते? बाहेर होते म्हणजे कोणात होते? मग ढोरा वासरात बी होते, झाडा झुडपात बी होते, सगळीकडे देवाचं दर्शन होते. मग ज्यामध्ये तुम्हाला देव दिसला त्याचं त्या जनावराचं भेव वाटते का? म्हणले कशाला भेव वाटत? देवाचं भेव वाटत असते का? म्हणले मग माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाला लग्नामध्ये बसायला वाघ घेऊन या. वाघ काय घेऊन या? वाघ. काय बसायला? कशावर बसायला? नवरदेव कशावर बसते लग्नात? घोड्यावर. हे म्हणले मला कशावर बसायचे? वाघावर. आत्ता हो आणतो म्हणले. कोण्या दिवशी आणू? म्हणले लग्न आहे आता 2 दिवसाला. बरं म्हणले आणतो. आधीच आणून ठोका? नाही म्हणले टायमालाच आणा. बरं म्हणले. परळीचं डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडूनच घर आहे. मोठंच मोठं वाघाच्या जाळ्याच आहेत. वाघ होते त्या काळामध्ये, सगळ्या वाघाच्या जाळ्या होत्या. गेले तिथं ते रोजच जात होते भजनाला. तिथं कुत्रं कसं चाटीत आहे माणसाला, तसं ते वाघ त्याच्या पायाला चाटीत होता पहिलंच. हे गेले ठरल्याप्रमाणे. वाघ आला, वाघ बसला की वाघाला खेटूनच भजन केलं. अरे म्हणले पण आज मी भजनाला आलो नाही, मग तुला गावात न्यायला आलो. ते वाघ मनातल्या मनात म्हणला मला गावात नेल्यावर कसं जमल? चल रे म्हणले चल. उपरणं होतं, उपरणं गळ्यात टाकलं. वाघ धरला आणि गावात आणला. गावात आणल्यावर ही लग्नाची तयारी, सोयरी आलेली. कशाला? लग्नाला. ते पट्टेरी वाघ अशा पिवळ्या रंगाचा त्यानं उपरण्यात धरून आणला. सोयरे जे चललेत इकडं पांडे पोखरीकडे. अरे म्हणले लग्न म्हणलं का? मरायला आणलंय का आम्हाला लग्न? हे वाघ आला की. आणि ते मग ते सासरा म्हण मुलाचा बाप जे म्हणणं ते आला पुढे त्यानं पाहिलं. ते म्हणलं बाबू खरंच आणलाय. ते ती एकच शब्द वापरायला, छोडो मत. काय म्हणाला? छोडो मत. म्हणले तुम्ही नवरदेव? ते नवरदेव म्हणला मला लग्नच करायचं, मी ब्रह्मचारीच राहतो म्हणलं. नवरदेव कुठं बाहेर आले घराचे? महाराज त्या राजानं जगमित्र नागा नावाच्या संताला साष्टांग दंडवत घातला, मुस्लिमाचा असून. आणि राजानं त्या दिवशी जगमित्र नावाची उपाधी दिली, विशेषण वापरलं त्याला. नागा महाराजाला काय म्हणले? जगमित्र नागा महाराज. त्या मुसलमानाच्या राजानं नाव ठेवले त्याचं. परळी वैजनाथाच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला महाराष्ट्र शासनानं गोपीनाथरावाच्या काळात, गोपीनाथराव साहेबाच्या काळामध्ये 2 कोटी रुपयाचं मंदिर बांधले त्याचं. केवढ्याचं मंदिर बांधले? 2 कोटी रुपयाचं. आता अजून पडलेत पैसे त्याच्यावर. मग आता अशी शक्ती त्या महात्म्यात आली. ते राजा म्हणला हे वाघ आधी नेऊन सोडून या. म्हणले सोडून येतो. सोडून दिला आणि मग आले एकटेच. महाराज त्या राजानं त्या दिवशी त्याचं मंदिर बांधलं. त्या दिवशी राजानं त्याला दरबारामध्ये आपल्या सिंहासनावर बसवून पूजा केली. माझ्या राजवाड्यात असे, माझ्या राज्यात असे साधू संत आहेत, त्याचा मला गर्व आहे म्हणला. आणि राजा रोज जाऊन पाया पडायचा त्याच्या. महाराज ते जगमित्र नागा महाराज ज्ञानेश्वर महाराजच्या समाधीच्या तिथं उपस्थित होते, असे आमच्याकडे प्रमाण आहेत. सिद्धांत एकच मला मांडायचा आहे, तुम्ही जर निर्मळ असाल, तुमचं चित्त जर निर्मळ असेल, वाघ सुद्धा तुम्हाला काही करत नाही. हे आमच्याकडे संप्रदायात पुरावे आहेत. आपल्या जिल्ह्यात एक नाही, आता तुम्ही जालन्यात यालात वाटायला का? परभणीतच आहे मतदानाला. मग परभणीच म्हणून द्या बापा. जालना म्हणलं लय लांब वाटायचे, परभणी म्हणले की जरा जवळ वाटायला. मतदानाला आम्हालाच आहेत की तुम्ही.
महाराज आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये पाचलेगावकर संत होऊन गेले. पाचलेगावकर महाराज म्हणून जिंतूर तालुक्यात. त्याच्याजवळ साप राहत होता, त्याचं नाव होतं भुजंगा. भलं मोठं जनावर होतं, असं 10 फुटाचं. कोणी असं माळदाच्या ह्याला त्याला जाऊन बसायचं, असं सरावर डिळीवर. आपले महाराज गेले भेटायला दर्शनाला. महाराज बसले जाऊन की पाचलेगावकर महाराजानं आपल्या महाराजाची परीक्षा घेतली. त्यानं हाक मारली त्या सर्पाला, भुजंगा. भुजंगा म्हणलो की ते सरळ जनावर आलं की खाली त्या डिळीनं. ते धरलं की महाराजाच्या मांडीवर ठेवलं बापा त्यानं. ते महाराजाच्या मांडीहून असो आले, असो मागून महाराजाकडं आपले असं बघायले, जिबी काढायले अशा 2. महाराज 1 नाही 2 नाही, घाबरले नाहीत, काही नाही. आणि मग पाचलेगावकर महाराजानं त्याला उचललं, म्हणले जाय तिकडं, भाजलेलं गाडगं आहे ते भ्याला रिकामं नाही. भाजलेलं गाडगं आहे ते भ्याला रिकामं नाही तुला. आणि म्हणून त्या दिवशीपासून महाराज म्हणले मारुती महाराज दस्तापूरकर म्हणजे चित्त शुद्ध झालेला महात्मा आहे. चित्त शुद्ध झालेला. जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये आपल्याला काही हाताला लागत नाही. शरीर निर्मळ म्हणून माणसं पळापळी करून निर्मळ व्हायला बघायलेत, परंतु परमार्थामध्ये या शरीर निर्मळपणाला काही महत्त्व नाही. परमार्थामध्ये कशाला महत्त्व आहे? अंतकरण निर्मळाला महत्त्व आहे. आणि अंतकरण ज्यांचं निर्मळ झालंय ते बाहेरून जरी मळमळ असले तरी देवतेला जाऊन भेट देतो, सुखे येतो. टाळ 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 टाळ. सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला मला सगळ्या परतवाडीच्या लोकायला विचारायचंय, शबरी प्रभू रामचंद्राच्या पाया पडायला अयोध्येला आलती का देव तिच्या घराला गेली? ऐकू ये ना का हे काय आता मी बंजारी भाषेत बोलू काय? कोण कोणाकडे गेलं? शबरी देवाकडे आली का देव शबरीकडे गेले? देव शबरीकडे गेले तर मग शबरी दिसायला निर्मळ होती का अंतकरण निर्मळ होतं? दिसायला भलती निर्मळ. लक्ष्मणजीनं पहिल्यांदा पाहिलं तिच्याकडं, तिनं उष्टे बोरं दिल्यावर लक्ष्मण म्हणले बाप्पा हिनं दात कवा घासले असतील, इतकी मळमळण. हिचे देव बोरं खाली, देवाने लक्ष्मणाने दिले फेकून बोराचं दुरण. देवानं ते उष्टे बोरं खाल्ले. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्क. तुम्ही किती निर्मळ आहेत वरून याला देव कुठं विचारतोय? शबरी अंतकरण निर्मळ होतं तिचं आणि म्हणून देवानं तिचे उष्टी बोर. शाबाश शाबाश. उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे. तुम्हाला खरं सांगू का, थोडं माणूस काळ सावळा असलं तरी जमते बरं. लयच गोरपानन लयच मधून कपटी हे बाबा बाबा बाबा. करता काय त्याला? काय भुलला शिवरलिया. 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कोण सुंदर होती? तिन्हीपैकी सुंदर कोण होती? कैकेयी. बर, मग कपट कोणाच्या डोक्यात आलं?
काय करता त्या रंगाला म्हणून राहिलेले जे पोरं लग्नाचे काळ्या सावळ्याच करा रे बापा. लेज गोरी पण बाई कोकिलीन तिला काहीच कळना, कुलर कुकर लावता येईना आणि भलतीच रुसायली फुगायली भाकरी करीन काय नाही न पाणी पिऊ लागलं माणूस तर म्हणाली तुम्ही प्यान मला आणा. वारे रंग हे काही कामाचं नाही. आपल्यापेक्षा गोरी बायको केली की तिला वाटते मला भुललंय, आणि आपल्यापेक्षा सावळी केली की ती म्हणते माय आपल्यालाच पसंत केलं त्याचं आपल्याला कौतुक वाटायले. बुवा जलमभर मूर्ख ती जलमभर आपल्या उपकाराच्या वजाखाली दबून राहते. आपल्याला पसंतच कसं केलं कोणास ठाऊक म्हणते, आणि आपल्यापेक्षा लय रूपवान केली की ती म्हणते हा मला काहीच येत नाही. मग करता का? आणि म्हणून लय रंगारंगात बघू नका. लय निर्मळपणा लय महत्वाचा संसारापती जरी वाटला असेल. निष्कपट माणूस पाहिजे, निष्कपट मोकळं छट माणूस पाहिजे. असं हृदयानं असं मोकळं माणूस पाहिजे. मधल्या गुढीचं माणूसच नसू नये. आणि ज्या घरात असं एक बी मधल्या गुढीचं माणूस आलं ना ते घरात सुखच लागू देत नाही. खात बी नाही आणि खाऊ देत बी नाही. काय जाळाव त्या रंगाला विठाला विठाला. आणि म्हणून निर्मळ माणूस पाहिजे, निर्मळ. हा मध्ये हा आंबा म्हणले की चिच म्हणूच नाही. तुमचं जसं जसं वाटतं तसं हा काहीच हरकत नाही, तुमचा निर्णय आम्हाला मान्य. असं माणूस पाहिजे निर्मळ. त्याकरता त्याला भजन करावं लागतं. वरूनही निर्मळ होते मग आतूनही निर्मळ होते. चित्त शुद्ध करुणी भजन भजावे, भजन भजावे, शुद्ध करुणी भजन भजावे, चित्त शुद्ध करुणी भजन भजावे, आणि काट नाटवावे गुण दोष, आणि काट नाटवावे गुण दोष, आणि काट नाटवावे गुण दोष, आणि काट नाटवावे गुण दोष. चित्त शुद्ध करोनी भजनी भजावे आणि काचे ना ठवावे गुण दोष. लोकाचे दोष काढायचे नाही, आपलं आपण निर्मळ व्हायचं बघायचं. गवळणी निर्मळ होत्या आणि निर्मळ असल्यामुळं त्यांच्या चित्ताची देवाला आवड निर्माण झाली, म्हणून त्यांचं चित्त देवानी चोरलं. आणि म्हणून आपणही असं निर्मळ चित्त करावं तरच देवाला आपल्या चित्ताची किंमत वाटेल असा अर्थ आहे. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आणि ज्यांचं चित्त देवाला आवडले मग त्यांचा संसार विसरतो. ज्याचा संसार विसरला त्याच्या परमार्थात झेंडा लागत आहे. संसार विसरल्याशिवाय परमार्थ आठवतच नाही. संसाराकडे लक्ष आहे परमार्थाकडे लक्ष आहे, दोन्ही दोन्ही कसं जमून दोही ठेव. नवीन 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 जर एखादा माणूस आरती करायला धाडलं ना नवीन नवीन, त्याच्या एका हातात घंटी द्यायची आणि एका हातात आरती. कसं करते माहिती का नाही तुम्हाला? हे असं करतंय नाही, घंटी जाग्यावरच बंद. त्याला म्हणायचं ए घंटी, घंटी वाजली की आरती जाग्यावर. अरे ताट 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 फिरविते घंटी जाग्यावरच. अरे घंटी बंद पडली आरती जाग्यावर. दोन्ही त्याला एकदाच येत नाही. त्या नवीन माणूस तसं संसारामध्ये थोड्या लोकायला संसारही करता आला आणि परमार्थही करता आला. आपण जास्ती प्रमाणामध्ये लोक असे आहेत आपल्यासारखे, आपण फक्त संसार करायलो परमार्थ करीच नाहीत. परंतु मोजक्या लोकांना ते दोन्ही जमलं आपल्याला अवघड आहे. परंतु एकही संसार थोडा 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 विसरला पाहिजे. परमार्थाची आठवण वाढत गेली पाहिजे. हळूहळू हळूहळू हळू परमार्थ वाढत गेला पाहिजे. आणि ते गवळणीला जमलं. विठाला विठाला. आणि म्हणून त्या गवळणी म्हणले आता आमचा संसार विसरलाय. भार वित्त विसरले. भार म्हणजे जिम्मेदारी आम्ही विसरून गेलोत म्हणले आम्ही. आणि वित्त म्हणजे पैशाकडे सुद्धा आमचं दुर्लक्ष झालंय. असा गवळणीचा परमार्थ. आणि म्हणून त्या परमार्थाचं कौतुक तुकोबाराला वाटलं. असा आपलाही परमार्थ हळूहळू वाढत जावा. आपलं गवळणीसारखं अंतकरण निर्मळ व्हावं. थोडं थोडं संसार डोक्यातून विसरावा. आता म्हातारी माणसं झालीत तरी ह्याच्या चाब्या कंबरलाच आहेत. आता तुम्हाला काही समजा तरी तुमचा संसार सुटच नाही. आता लेकरं करते झाल्यावर द्यावं ना चाब्या कपाटाच्या. त्याला वाटलं नाही मग माझ्या हातचं सगळं जाईल. तुझ्या हातचं सगळं जाणार एक दिशेने का संघ काय मसन वाट्या चाब्या न्याच्यात की काय? गौऱ्या पुढे गेल्यात काही काही लोकांच्या तरी चाब्या सुटनच. सोडा जरा संसार हळूहळू हळूहळू हळूहळू. संसारातला मोह कमी करून 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 साधू संतांना आपल्याला परमार्थाला लावले. आणि म्हणून हळूहळू गवळणीच्या परमार्थासारखा आपला परमार्थ व्हावा
याकरता गवळदीचं हे उदाहरण तुकोबाराने आपल्याला दिलेलं आहे. विठोबार काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. देव आल्याबरोबर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हळूहळू हळू देव रांगायला लागले. तळवे तळ हात भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. देवाचं रांगणं वर्णन करण्यासारखं आहे. कसे देव रांगू लागले, का रांगू लागले, रांगणं सुटं काही. रांगण्यामध्ये काय बसलेले माणसं म्हणते महाराज आमचे बिलीकर रांगत आहेत की. ते काही ग्रंथात सांगायसारखं आहे का? रांगणं काय लय मोठेपणा आहे का? आपले लेकरं रांगतात. चालता येत नाही म्हणून रांगतात. आपले लेकरं कधी कशामुळे रांगतात? चालता येत नाही म्हणून रांगतात. आणि भगवान श्रीकृष्ण रांगलेच नसते तर उखळाला बांधलं नसतं. आणि उखळालाच बांधलं नसतं यशोदेनं देवाला तर दारात विमल अर्जुन कुबेराचे पोरं झाड होऊन पडले होते. ते झाडं त्याचा उद्धार कसा करावा म्हणे हे रांगले त्या कुबेराच्या पोराचा उद्धार करण्याकरता. म्हणजे हे देवाचं असं रांगणं वर्णन करण्यासारखं आहे. हळूहळू देव चालायला लागले. बालमित्र पाहिले, त्याच्या तब्येती खराब दिसल्या. त्या काळात देवानं त्याला शालेय पोषण आहार सुरू केला. त्या काळात लोण्याची गोळी खाऊ घातली. भारत कुपोषित मुक्त व्हावा, भारत कुपोषित मुक्त व्हावा. भारतामध्ये एकही लेकरू कुपोषित राहू नये. सुदृढ लेकरं व्हावं. लेकरच जर चांगले नसेल तर पुढचे भविष्य कसं होईल या देशाचं. म्हणून त्या काळात देवानं लोणी खाऊ घातलं. इतक्या हजारो लाखो गायी सांभाळल्या. का? गायी सांभाळल्या म्हणून देश वाचलाय आजवर. आता बघा तुम्ही, ह्या गायी संपल्यात ना, रोगराई सुरुवात झाली. तुम्हाला वाटायले गायी संपल्या, गायरानं संपले. आणि हळूहळू हळूहळू सगळ्या बिल्डिंगीच झाल्यात. हळूहळू सगळे बंगलेच झालेत. पण हे निरोगी लोक राहिले नाही. बाहेर देशातल्या सुद्धा लोकांना कळाले गायीच्या ह्या दुधात काय ताकद आहे. ज्ञानोबा रायाचे शब्द खोटे आहेत का? हे पा दूध पवित्र आणि गोड.
गाईचं दूध सोडून बाकीचे सगळे दूध हानिकारकच आहेत. म्हशीचं बी लय दूध, साईचं बकळ खाल्लं ना घटवट झटकी आलेत माणसाला, ब्लॉकेज व्हायलेत, ब्लॉकेज. कशाच्या दुधानं? मसडईच्या. आणि शंकरित गायचं तर विचारूच नका, काय रोग रायन काय नाही काय नाही. ती गाय बी नाही, धड बैल बी नाही, धड हलगट बी नाही, कोणीच नाही. संकरित म्हणजे काय आहेत? दूध सुद्धा गोड लागत नाही, काहीच नाही. ते दूध म्हणजे का नाही, खाल्लं की बिमाऱ्या सुरू व्हायल्यात. आणि आता तर काय, आता तर इतकी भेसळ व्हायली म्हणा. एक तर मला माणूस म्हणलं दररोज भारताला समजा 60 लाख लिटर दूध लागत असेल तर 30 लाख सुद्धा लिटर दूध निघत नाही म्हणा. सगळं राहिलेलं दूध कशाचं आहे मग? भेसळच आहे. कशाचं आहे म्हणजे? आता येणारी पिढी काय खायली माहिती आहे का? भेसळच. भेसळ म्हणजे युरिया खत कायला टाकतात पिकाला, आणि ते खाल्ल्यावर बसावर खाऊन बघा बरं. अरे त्याचंच दूध तयार व्हायले, गोड तेल हे ते. निरमा कायला वापरतात? कपडे धुवायला ते दुधाला वापरायलेत म्हणा. इतकं येणारा काळ भिकट आहे. दर 10 माणसं तपासले की एका माणसाला कॅन्सर निघणार आहे. कॅन्सर निघल नाही तर काय होईल? कशात बी केमिकलच. आता हे बारकाले लेकर जे सगळे आता खालीत ना काही हे जे पुढे, त्या पुड्यामध्ये धान्य ते काय जे ठेवायचंय ना, त्याला ते खराब होऊ नये, नासू नये म्हणून एक पावडर वापरावं लागते. ते पावडर माणूस मेल्यावर 2 दिवस जर ठेवायचं असेल तर ते पावडर टाकल्यावर माणूस सडत नाही, नासत नाही, डेड बॉडी. त्याच्याकरता वापरलेलं ते पावडर त्याला आहे, नासू नये म्हणून. तुम्ही भाकर केल्यावर किती दिवस भाकर राहते तुमची? तुम्ही भाजी केल्यावर भाजी किती दिवस राहते? दुसऱ्या दिवशी तर भाजी इटते. हे कसं इटणं मग? त्याला केमिकल वापरले. ते केमिकल एक दिवशी तुमचा घात घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या बी गोष्टीला केमिकल आहे, कोणत्याही गोष्टीला केमिकल आहे, कोणत्याही गोष्टीला केमिकल आहे. टेस्टिंग पावडर लय हॉटेलमध्ये चव लागाली. काय खाऊ, काय 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 टाकलंय बघ की त्याच्यात. कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे. त्या काळात श्रीकृष्णानं हे जे आरोग्य सांभाळलं तर फक्त कशाच्या जीवावर सांभाळलं? फक्त गायीच्या जीवावर सांभाळलं, फक्त गायीच्या जीवावर. आणि ती गाय भगवान श्रीकृष्णाच्या नंतर जर कोण सांभाळली असेल तर तुम्ही सगळं बंजारी समाजानं सांभाळलेली. आता तुम्ही बी आळशी झालात. गायी कमी झाल्या, आपल्या वासरं कमी झाले. नाही तर काय ताकद होती पहिली, सामर्थ्य होतं. शरीर कसं होतं बघा जुन्या लोकांचं. तुमचं शरीर कसं होतं? आज बी शरीर तुमचे कसे आहेत बघा ना. आता तुमची पुढची पिढी बघा, तुमची नातू बघा कशी झाली. बघा नातू कशी झाली. याला उठवान आंगड काढायला नुसता प्रयोगशाळेतला सापळा आहे बघा. हे काहीच नाही ह्याच्यामध्ये. हाड 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 काय खातच नाही ना. काय खाते? चिप्स. ह्याला दही खायला नाही. ह्याला लोणी कवा खाल्लं होतं? इमानदारनं सांग बरं. तो लोणी कवा खाल्लं होतं? तो लोणी कळते का? याला तर कळच ना. अरे दूधच नाही तर लोणी कुठून खाईन? आहार चांगला पाहिजे. आहार काय चांगला पाहिजे? आहार. ग्लासभर तरी दूध पाजवा ह्या लेकराला झोपेतून उठल्यावर. आणि झोपतो वेळी गिलासभर. एवढंच करा ह्या बाया सगळ्या कीर्तनातल्या. दुसरं मग काहीच ऐकू नका. पोटच्या पोरायला सकाळी 1 गिलास आणि संध्याकाळी 1 गिलास ओरिजिनल दूध देता येईल इतकीच कष्ट करा. ही पिढी निरोगी राहील. नाही तर तुमच्या देखत ही पिढी बेमार पडल. तुम्हाला हाताने त्याला जाळावं लागेल. ध्यानात घ्या. तुम्ही महागर हातात आणि पिढी खलास होईल. असे बक्कळ बाप येतं. लेकाला अग्नी दिलाय त्यानं. कारण काय? आरोग्य धड नाही त्याचं. श्रीकृष्णानं आरोग्य सांभाळण्याकरता गायी सांभाळल्या आणि दूध पाजविलं लेकर आहे. याला दूधच नाही. पिलं का दूध तू गिलासभर? खरं सांग बरं. विचारा. नाही म्हणायची. नाहीच तर कुठून देत? जरा आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आपण शेतकरी आहेत. एक ढोर वासरू सांभाळायला लय जड आहे का? मला सांगा बरं. लय जड आहे का? एक गाय सांभाळायला जड आहे का? वंशज आहेत तुम्ही श्रीकृष्णाचे. श्रीकृष्णाचे खरे उत्तराधिकारी तुम्ही. आणि एक गाय नाही म्हणले अंगणामध्ये काय करायचं मला सांगा बरं. आरोग्य कसं चांगलं राहील तुमचं? आणि म्हणून देवानं गायी सांभाळल्या. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदुऱ्या जमा केल्या आणि जमा केलेल्या शिदुरीचा काला गोपाळाला वाटप केल्या. झाली आता वेळ. काम सावध
कळ हो. आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या देवानी मागवल्या, त्याच्यामध्ये स्वतःची शिदोरी मिसळवली. तो केलेला काला, तो प्रसाद त्या गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणार आहे. शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे एवढ्या उत्साहात आपण कार्यक्रम केलेला आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचे. हात वर करा. ज्ञानेश्वर